महाराष्ट्रामध्ये बौद्धांनी मातंगांचं आरक्षण खाल्लेलं आहे अशा पद्धतीची ओरड चालू आहे. कार्यकर्ता चळवळीतला भेटला आपल्याला आणि त्याला त्याच्याशी जर आपण चर्चा केली तर तो मातंग आहे का बौद्ध आहे हे समजून येत नाही. संघाने जाणीवपूर्वक काम केलेलं आपल्याला दिसतं. जर विष्णू कसबेला एक नाही तर या लोकांना वेळ नाही भाग आहे. फक्त म्हणजे सशक्त बनवणं म्हणजे केवळ नोकरी लागणं नाही. त्यांची वकिली मातंगाने का करावं? आपल्याला जर पुढे जायचं असेल तर त्याचा राजमार्ग काय? शिक्षण घेणे. नमस्कार बांधवांनो, अनुसूचित जातीमधल्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात आपण हा जो प्रयोग आहे तो सुरू केलेला आहे. यापूर्वी लाल सेनेचे अध्यक्ष गणपत पिसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्या माध्यमातून आपण आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विषयावर थोडासा आपण उहापोह केलेला आहे. आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावर हे इथं समोर येण्याच्या मागचं कारण असं आहे की आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावरून महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू आहे आणि उद्रेक झालेला आहे. आणि तो उद्रेक नेमका कशा पद्धतीचा आहे किंवा तो शमवला जातो का, शमवला जाऊ शकतो का, अशा पद्धतीचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न त्याच्यातून शोधण्याचा प्रयत्न हा आहे. मुळात आरक्षण वर्गीकरणासाठी इथे दोन टोकाच्या भूमिका घेतल्या जात आहेत. एक आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे म्हणून आणि एक आरक्षण वर्गीकरण कदापिही होऊ देणार नाही किंवा झालं नाही पाहिजे. आणि हा विरोध आणि सपोर्ट करणाऱ्या इथे दोन जे आहेत तर दोन गट आहेत. बौद्धांचा एक गट आहे की तो म्हणतो की आरक्षण वर्गीकरण बिलकुल नाही झालं पाहिजे, ते संविधानाच्या विरोधी आहे, ते आंबेडकरी विचारांची ताकद कमी करणार आहे आणि ते बेकायदेशीर आहे. आणि दुसरा मातंग समाजातील काही जो ग्रुप आहेत किंवा काही संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षण वर्गीकरण म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याकडे एक पाऊल आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा प्रतिनिधित्व शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचा हा एक मार्ग आहे. अशा पद्धतीची दोघांमधली जी आर्ग्युमेंट आहे. आणि तिसरा जो घटक आहे तो मातंग समाजातील आंबेडकरवादी आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा जो गट आहे तर तो आहे. तो गट या विषयांवर अत्यंत शांत आहे किंवा अशी स्पष्ट अशी भूमिका घेण्यासाठी तो गट समोर येत नाही. मुळात माझं असं वैयक्तिक मत आहे की आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणारे आणि आरक्षण वर्गीकरणाला पूर्णपणे सपोर्ट करणारे किंवा डोळेझाकपणे आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे किंवा डोळेझाकपणे आरक्षण वर्गीकरण हे बिलकुल नाही झालं पाहिजे असं म्हणणाऱ्यांपेक्षा या विषयाला न्याय ते लोक देऊ शकतील जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात परंतु आरक्षण वर्गीकरण मागणी करणाऱ्या जात समूहामधून येतात. कारण ते आंबेडकरवादीही आहेत आणि ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे त्या समाजामध्ये जन्मालाही आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आरक्षण वर्गीकरणाचा विषय प्रत्येक आंबेडकरवादी किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याकडून आपण समजून घेणार आहोत. आज आपण सचिन बगाडे सर आहेत, पुणे येथील सचिन बगाडे सर आहेत जे मागच्या 30-40 वर्षापासून महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळामध्ये काम करत आहेत. त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही फार मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि मुळात ते मातंग जातीमधून येतात. मी मागचा जो प्रयोग केला त्यामध्ये काही बांधवांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे हे दोघेही मांग जातीमधून असल्यामुळे ही मुलाखत स्क्रिप्टेड आहे किंवा त्या मुलाखतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु बांधवांनो मला इथं सांगायचे की माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात येणारा प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो प्रश्न प्रत्येक आरक्षण वर्गीकरणाला सपोर्ट करणारा किंवा विरोध करणारा या दोन्ही प्रकारच्या नेते मंडळीकडून तो स्पष्ट करून घेणे हा माझा प्रयत्न आहे. तर त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण आज सचिन बगाडे सरांसोबत आपण बसलेलो आहोत. तर आपण सचिन बगाडे सरांकडून आज या विषयावर भूमिका जाणून आहोत. जय भीम सर. जय भीम, जय लवजी. सर, आरक्षण वर्गीकरण हा जो विषय आहे तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरणावरून खूप मोठ्या प्रमाणावर रान पेटलेलं आहे किंवा असं म्हणता येईल की आरक्षण वर्गीकरणामुळे आज मातंग आणि बौद्ध समाज या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याचा मागचा जो आहे तर तो कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर आपण या विषयाकडे कसं बघता सर? मुळात आरक्षण वर्गीकरणाचा हा जो विषय आहे तर तो अतिशय तपशिलातला विषय आहे आणि आजपर्यंत आपण पाहत आलो की 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर तो निकाल दिल्यानंतर त्याच्या पडसाद संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये संमिश्र पद्धतीने पडलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जर उत्तर प्रदेश आणि बिहार पाहिला
तर या ठिकाणी रस्त्यावरती उतरून वर्गीकरणाच्या या निकालाच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी असणारे जे लाभवंचित असणाऱ्या जाती होती, तर त्या लाभवंचित असणाऱ्या जातींनी त्या निकालाचं स्वागत केलेलं आपल्याला दिसतं. आणि जर महाराष्ट्रातलं दक्षिणेकडे तर दक्षिणेकडे परिस्थिती वेगळी होती. दक्षिणेकडे ऑलरेडी निकाल लागण्याच्या अगोदर मॉडेल तयार होते आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली होती वर्गीकरणाची. आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिली तर निकाल लागल्याच्या काही दिवस महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरती थोड्या स्वरूपामध्ये आपल्याला आंदोलनं झालेली दिसतात वर्गीकरणाच्या निकालाच्या विरोधामध्ये. परंतु नंतर सातत्यानं शीतयुद्ध ज्या पद्धतीने असतं, तर शीतयुद्धाच्या टाईप छुप्या पद्धतीनं आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करत असताना काही जण दिसतात आपल्याला. आणि त्याच पातळीवर बरेच जण आरक्षणाच्या मागणीला ज्या लाभवंचित जाती आहेत, तर त्या लाभवंचित असणाऱ्या जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाला ज्या निकालाच्या पाठिंब्याच्या बाजूनी बोलत असताना आपल्याला दिसतात. परंतु या तुम्ही म्हणालात तसं दोन टोकांमध्ये ते विभागले गेलेलं आहे. एक टोक म्हणतं की हे पूर्णपणे विरोधी आहे, नाही झालं पाहिजे. दुसऱ्या लाभवंचित जातींचं दुसरं जे टोक आहे ते म्हणतात की नाही, झालंच पाहिजे आणि आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि त्याला जबाबदार ते लाभधारक जातींना समजतात. असे दोन टोक आहेत. परंतु आम्ही पूर्वी दलित युवक आंदोलन आणि आताचे सत्यशोधक बहुजन आघाडी म्हणून सातत्यानं मागच्या अनेक वर्षापासून एक जी वास्तववादी भूमिका आहे, की जी वास्तववादी भूमिका आम्ही घेत आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत की ही जी मागणी आहे, तर ही मागणी कोणत्या तरी जातीच्या विरोधात आणि कोणत्या तरी एका जातीची नाहीये. तर ती संपूर्ण देशभरामधल्या ज्या अनुसूचित जाती ज्या आहेत, तर त्या अनुसूचित जातीतल्या त्या राज्यातल्या ज्या अतिमागास आणि अतिवंचित जाती आहेत, की ज्या इथल्या व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, तर त्या संपूर्ण देशातल्या लाभवंचित जातींचा हा लढा आहे की आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला जे भारतीय संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तर तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. आणि तो मिळत नाही, म्हणून मग त्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरण होऊन लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आमचा हक्क अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. सर, मला आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे की प्रत्येक जात समुदायामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या विचार मानणारे लोक असतात. तर मातंग समाजामध्येही त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात जे की मार्क्सवादाला फॉलो करणारे लोक आहेत, काही हिंदुत्ववादी मातंग आहेत, आंबेडकरवादी आहेत, गांधीवादी आहेत, जैन धर्माला मानणारे देखील जैन जी विचारसरणी तिला मानणारे सुद्धा काही मातंग आहेत. तर आपण मागच्या 30 वर्षापासून जे काही काम केलं आहे, आपण कुठल्या वादाच्या माध्यमातून किंवा आपण कुठल्या विचारसरणीच्या माध्यमातून काम केलं आहे? ते अगदी स्पष्टच आहे. म्हणजे माझ्या कृतीतून विचारातून ते महाराष्ट्राला परिचितच आहे. फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या परिवर्तनवादी विचारांवरती मी मागच्या 28-29 वर्षापासून काम करत आहे. अगदी विद्यार्थी दशेपासून काम करत आहे आणि ह्या महामानवांच्या विचारांनी या महाराष्ट्रातला शोषित वंचित कष्टकरी समूह उभा राहावा, स्वाभिमानानं सन्मानानं जगावा, यासाठी फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारांनी मी काम करणारा कार्यकर्ता आहे. फुले शाहू आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते आहेत आपण, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे कार्यकर्ते. सर, मला एक विचारायचं आपल्याला, आंबेडकरवादी विचाराचा कार्यकर्ता ज्याला म्हणतात, तर आंबेडकरवादी हा जन्मतो का तो घडतो? नेमकं आपलं काय मत आहे याच्यावर? नाही, ते जन्मजात कुणी आंबेडकरवादी असू शकत नाही. खरं तर बाबासाहेबांचे, फुलेंचे जे विचार आहेत, ज्या विचारांवरती चालणारा, विचारांचं अनुसरण करणारा असेल, तो कोणत्या जरी जातीचा असला तरी तो फुले आंबेडकर विचारांचा. आम्हाला कायदा शिकत असताना सर कायद्यामध्ये असं सांगितलेलं की हिंदू जन्मत असतो, हिंदू कन्व्हर्जन हिंदू कोणी होत नाही, तो बाय बर्थ हिंदू असतो. तसं मग आंबेडकरवादी हा फक्त जन्मत असतो का तो? मला ते तुमच्याकडून स्पष्ट करून घ्यायचं, कारण ह्या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर डिबेट चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. आपला आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे, मुळात आपला आज चर्चेचा विषय आरक्षण वर्गीकरण आहे, परंतु आंबेडकर वादापासून तो तिकडे निघणार आहे, म्हणून आंबेडकर वादाला आपण बोलायचं की तो जन्मत नाही, तो कोणी असू शकतो, तो मांग असू शकतो, महार असू शकतो, चंबार असू शकतो, तो ब्राह्मणही असू शकतो, कुणीही असू शकतो. जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चालणारा तो कुणीही असू शकतो, कुणीही असू शकतो. म्हणजे एका धम्मसंगिनी रमागुरू जे आहेत ते आंबेडकरवादी असू शकतात, अजिंक्य चांदणे आंबेडकरवादी असू शकतात, सचिन बगाडे आंबेडकरवादी असू शकतात. म्हणजे केवळ मांग जातीमध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना आंबेडकरवादापासून लांब ठेवता येणार नाही, ते तर स्पष्ट आहे. हो, बरोबर, अगदीच.
सर मग महाराष्ट्रामधील जो मातंग समाज आहे, आपण त्या समुदायामधून येतात, तर लोकसंख्येच्या हिशोबाने किंवा टक्केवारीच्या हिशोबाने हा समाज कुठल्या वादाकडे आपल्याला दिसतो जास्त? हिंदुत्ववादाकडे आहे, आंबेडकरवादाकडे आहे, किंवा मार्क्सवादाकडे आहे, किंवा काय म्हणजे कुठल्या वादाकडे दिसतो या वादांपैकी? त्याच्यामध्ये कसे आहे की काही प्रकार भौगोलिक परिस्थितीनुसार आहेत. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर मराठवाडा जर घेतला तर मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जर एखाद्या कार्यकर्ता चळवळीतला भेटला आपल्याला आणि त्याला त्याच्याशी जर आपण चर्चा केली तर तो मातंग आहे का बौद्ध आहे हे समजून येत नाही. तर एवढा आंबेडकरवादाचा तिथल्या मराठवाड्यातल्या तळागाळापर्यंत सगळ्या अगदी मातंग समूहापर्यंत पोचलेला आहे. आणि मातंग समूहाचे अनेक कार्यकर्ते मराठवाड्यामध्ये आज फुले आंबेडकरांचा विचारात खांद्यावर घेऊन आपल्याला लढताना संघर्ष करताना दिसतात. त्यामुळं मराठवाड्यात पूर्णपणे आंबेडकरवादी चळवळ झालेली आहे आणि तिथं फक्त बौद्धच नाही तर मातंग सुद्धा हिरिरीने बौद्ध समूहाच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरवादावरती काम करताना आपल्याला दिसतात. परंतु बाकी जर भागात पाहिलं आपण की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तर ह्या सगळ्या भागामध्ये साधारणतः मातंग समूहामध्ये पारंपरिक अर्थानं ते जीवन त्यांचं जगत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की हा विषय निघाला एक तर सांगतो. काय केलं जातं की व्यवस्थेने एक नॅरेटिव्ह सेट केलेलं असतं आणि व्यवस्था अतिशय सूक्ष्म पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नावरती काम करत असते. सूक्ष्म पद्धतीने म्हणजे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर एक बघा की अनुसूचित जातीतले एक नवबौद्ध समूह आहे की जो आंबेडकरी चळवळीचा विचारांचा वाहक आहे. म्हणून मग दुसरा कोणता समूह आहे की जो संख्येने दुसऱ्या क्रमांकावरती आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे. तर त्या समूहामध्ये अनेक वर्षानुवर्षापासून संघाने जाणीवपूर्वक काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग जाणीवपूर्वक काम केल्यामुळं साहजिकच मातंग समूहात मराठवाडा सोडला तर इतर भागामध्ये जास्त पारंपरिक विचारांना फॉलो करणारे आपल्याला दिसतात. हिंदुत्ववादी मातंग झालेले आहेत जास्त. हा, आणि परंतु त्याच्यामध्ये लगेच आपण जसं व्यवस्थेने नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे, बौद्ध म्हणजे आंबेडकरवादी, मातंग म्हणजे हिंदुत्ववादी, अगदी तसं सुद्धा नाही. हे नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. तर आम्ही तपशिलात म्हणतो की अरे बाबांनो तसं नाही. आज शोषितांचा कष्टकऱ्यांचा कोणता विचार असेल तर तो फुले आंबेडकरवाद आहे. त्याच्यामुळं ही व्यवस्थेने सेट केलेलं नॅरेटिव्ह आहे तर ते आपण स्वीकारलं नाही पाहिजे. तर मातंग समाजातले सुद्धा आज शोषित असणारा, वंचित असणारा मातंग समूह आहे. माझं तर निरीक्षण उलट आहे. आज सर्वात जास्त व्यवस्थेची आणि शोषित वंचित असण्याची जाणीव असणारा मातंग समूह आहे आणि तो आज फुले आंबेडकर विचारधारा त्याच्या खांद्यावर घेऊन जात असताना आपल्याला दिसत आहे. सर मग आता मागच्या काही दिवसापासून एक ट्रेंड सुरू झालेला आहे. आपण कुठल्याही नेत्यावर बोलणं हे नाही, परंतु पुण्यातून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी चळवळ सुरू केली असे विष्णू कसबे आहेत, तर त्यांना ठरवून टार्गेट केल्यासारखं जे सोशल मीडियावर कार्यक्रम चालू आहे. म्हणजे एका त्यांची विचारसरणी काय आहे किंवा ते काम कसं करत आहेत हा विषय वेगळा आहे, परंतु ठरवून एखाद्याला टार्गेट करणं की RSS सोबत किंवा BJP सोबत काम करत आहेत, तर हे कितपत योग्य आहे? मला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न विचारायचा, पण मला याच्यावर थोडंसं संक्षिप्तपणे आपल्याला थोडंसं उत्तर हवं. ते त्यांच्या संदर्भातच नाही तर एकूणच दलित समूहातल्या जे नेतृत्व उभं राहतं, जे सक्षम असतात, तर अशा सक्षम असणाऱ्या नेतृत्वांना खच्चीकरण करणं, त्यांच्या संदर्भात गैरसमज पसरवणं, तर हे सातत्यानं चालूच राहिलेलं आहे. सर म्हणजे दलित समुदाय म्हणताय म्हणून तुम्ही, दलित म्हणजे फक्त मातंग की नाही, संपूर्ण सर्व संपूर्ण दलित समाज, म्हणजे संपूर्ण दलित समूहाचं जे सक्षम नेतृत्व असतं तर त्या सक्षम नेतृत्वाला नेतृत्वाविषयी समूहामध्ये संभ्रमित वातावरण तयार करणं, समज गैरसमज पसरवणं हे चालूच असतं. परंतु तरी सुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की काही जणांनी त्यांच्यावरती केली टीका, परंतु त्यांनी जी काय भूमिका घेतलेली ती उघड घेतलेली आहे. म्हणजे हिंदुत्वाची भूमिका त्यांची आहे, ते संघाच्या स्टेजवरती गेलेले आहेत, तर त्यांची ती भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेवरती ते काम करत आहेत. म्हणजे दलित आंबेडकरी विचारामध्ये काम करत असताना RSS आणि भाजपची उघड समर्थन करू नये,
ते इनडायरेक्ट केलं तरी चालते, असं काही नियम आहे? नाही 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 म्हणजे प्रत्यक्ष नाही करायचं पण अप्रत्यक्ष करायचं. अप्रत्यक्ष सुद्धा नाही चालत, अप्रत्यक्ष कारण सुद्धा नाही मी केलं तेच, पाहिजे. माझ्याकडे नाव आहेत. हम्म, या देशाचे केंद्रीय मंत्री आहेत रामदास आठवले, हम्म, ते भाजपसोबत आहेत. हम्म, आनंदराज आंबेडकर आहेत, भाजपसोबत युती असलेल्या शिवसेनेसोबत आहेत. हम्म, जोगेंद्र कवाडे आहेत, हम्म, युतीमध्ये आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत. हम्म. सचिन खरात आहेत, RPI खरात गटाचे, ते देखील युतीसोबत आहेत, भाजप आणि शिवसेनेच्या. मग यांनी घेतलेली अप्रत्यक्ष जी भूमिका आहे, तर ती भूमिका RSS ला किंवा भाजपला पूरक असणारी भूमिका चालते का? आणि विष्णू कसबे चालत नाही का? मी विष्णू कसबे यांचं समर्थन करत नाही, परंतु जर विष्णू कसबेला एक नाही तर या लोकांना वेळ नाही का, मला फक्त एवढं विचारायचं आहे. विष्णू कसबेचं समर्थन बिलकुल नाही. नाही नाही तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे की मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे, जन्मजात कुणी आंबेडकरवादी असतो का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आणि लहुजी साळवे, मुक्ता साळवे सुद्धा असतील, अण्णाभाऊ असतील, तर या महापुरुषांचे विचारांचं अनुसरण करणारा कोणत्याही जातीचा असू द्या, तर तो परिवर्तनवादी विचारांचा ठरतो. आणि कोणत्याही जातीचा जरी असला आणि ह्या महापुरुषांच्या विचारांच्या विरोधी असेल, तर तो विरोधीच आहे. त्याच्यामुळे तो छुप्या पद्धतीने असू द्या किंवा उघड पद्धतीने असू द्या, तो काय आपला असूच शकत नाही, तो रेषेच्या पलीकडचाच आहे. तो कुणी का किती जरी दिग्गज असला तरी शेवटी आपण विचार जगणारी माणसं आहोत आणि विचारांवरती निष्ठा असणारी माणसं आहोत. त्या विचारांवरती, व्यवहारावरती आपली निष्ठा आहे, परिवर्तनवादी विचारांवरती. त्यामुळे तिथं कुणी कोणाचा काय आहे, नात्यातला काय आहे किंवा किती मोठा दिग्गज आहे, ह्याच्याशी काही देणे घेणं नाही. तो विचारांशी किती एकनिष्ठ आहे हे महत्वाचं आहे. सर, आपली मुलाखत बघणाऱ्या जे आपले जे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत, त्यांना असं वाटेल की मुलाखत घेणारा हा पार्शियल आहे का, म्हणजे एका बाजूने जाणार आहे का? परंतु आंबेडकर वादावर जर आपण अभ्यास करत असू किंवा आपण बोलत असू, तर आपण जात म्हणून बघू नये, या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता. हे 4 लोक जे आहेत आज युती सरकार सोबत आहेत, ज्या भाजपने आरक्षण वर्गीकरणासाठी जर एवढं त्यांनी रान पेटवलेलं आहे, त्यांच्यासोबत हे 4 जण आहेत. तर यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका न करता किंवा यांच्यावर कुठल्याही प्रकारे यांना बंदी न घालता विष्णू कसबेंवर विष्णू कसबेंचं समर्थन नाही, मी परत सांगत आहे, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर याच्यावर तशाच प्रतिक्रिया येणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपलं आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात आपली आणि आपल्या संघटनेची भूमिका काय आहे? तर आरक्षण वर्गीकरणाच्या भूमिकेच्या अनुषंगाने तुम्ही जो महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे, तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं. मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब गोखले असतील, त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी सुरुवातीपासून लढा दिलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मागणीला राज्य सरकारने पाठिंबा देऊन अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन केलं आणि सातत्यानं त्यानंतर ते मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी घेऊन त्या भूमिकेवरती ते जगत राहिले. परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरुवातीचं दलित युवक आंदोलन होतं आमचं पूर्वीचं, तर दलित युवक आंदोलन म्हणून भूमिका घेत असताना आम्ही भारतीय संविधान, न्यायालयाने लागलेले निकाल आणि काय होऊ शकतं हे सुरुवातीला त्याचं आम्ही रिडिंग केलं. आणि अभ्यास केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की एका जातीला काय आरक्षण मिळू शकत नाही, तर काय होऊ शकतं की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण होऊ शकतं, जसं आंध्र प्रदेशमध्ये झालं होतं. म्हणून मग आम्ही, मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा अशी मागणी आपण घेतलेली सगळ्यात पहिली आहे. आणि मग ती मागणी घेऊन आम्ही साधारणतः 2008 सालापासून सलग 7 वर्ष आम्ही दिल्लीला गेलो. त्यावेळेस महाराष्ट्रातलं कुणीही असं म्हणत नव्हतं की वर्गीकरण करा, तर सगळे म्हणायचे 5% द्या, 7% द्या, टक्केवारीने मागत होते. परंतु आम्ही म्हटलं की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. आणि सलग आम्ही एक 7 वर्ष दिल्लीला जंतर मंतर याच्यावर ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री असतील, तत्कालीन राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्या सगळ्यांची पत्र वगैरे आहेत आमच्याकडं. आणि म्हणून त्यावेळेसपासून आमचे वर्गीकरण व्हावे ही भूमिका आहे. तर ही भूमिका कुठल्याही एका जातीच्या विरोधी नाही, तर ही भारतीय संविधानाला आणि बाबासाहेबांना अभिप्रेत जो सामाजिक न्याय आहे आणि सामाजिक समता आहे, तर सामाजिक न्यायाचं वाटप आणि समन्याय वाटप आणि सामाजिक न्याय हा खालच्या थरापर्यंत झिरपला पाहिजे
त्यांच्यापर्यंत लाभाचं वितरण झालं पाहिजे. तर त्यासाठी हे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. सर, वर्गीकरणाचा मुद्दा आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्याच्या सामाजिक पटलावर आणलेला आहे. तर तो आणत असताना आपल्याला असं कधी नाही वाटलं का की इथल्या आंबेडकरवादी जो समुदाय आहे किंवा आंबेडकरीवादी जो विचार आहे तो या वर्गीकरणामुळे कमजोर होणार आहे किंवा त्याच्यामध्ये फूट पडणार आहे असं आपल्याला नाही वाटलं का, किंवा आपला त्यावर भूमिका काय? हा, मुळात तुम्ही प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे. सातत्यानं असं म्हटलं जातं की या मागणीमुळे दलित चळवळीत फूट पडेल वगैरे. अनेक दिग्गज मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेत की फूट पडेल असे म्हणतात. साधारणतः भारतीय समाजाचं जे वास्तव आहे तर ते वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय समाजाचं जाती व्यवस्था जी आहे तर ती जाती व्यवस्था अतिशय अतिशय गुंतागुंतीची आणि ती अतिशय खालच्या ग्रासरूट पर्यंत मुरलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर जात आहे, जातीला पोट जाती आहेत आणि पोट जाती सुद्धा मुख्य जातीच्या सोबत नाहीत. तर ही जातीची जी विभागणी आहे तर ती जातीची विभागणी अतिशय खालच्या पातळीपर्यंत झालेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी जे म्हटलं जातं की फूट पडेल, तर साहजिकच माझा प्रश्न आहे असं म्हणणाऱ्यांना की फूट पडेल हे कधी असतं की ज्यावेळेस तुम्ही एकत्रित असता तेव्हा. पण हे एकत्रित आहेत का? तर हे शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी एकत्रित केलेले प्रवर्ग आहेत. तर दलित सगळ्या जाती एक आहेत? अजिबात नाहीत. सगळ्या आदिवासी जमाती एकत्रित आहेत? अजिबात नाही. त्या जाती पोट जातीमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांचं अस्तित्व टिकून आहे. सर, आंबेडकरी विचार म्हणून आता आपण म्हणाल की मराठवाड्यामधल्या एखाद्या मातंगासोबत चर्चा करत असताना तो बौद्ध आहे का मातंग आहे हे लक्षात येत नाही. म्हणजे कुठंतरी आंबेडकरी विचारासोबत ते एकत्र येत होते किंवा युनाइट होत होते. तर ती युनिटी जी आहे तर ती याच्यामुळे ब्रेक तर होणार नाही, तुटणार तर नाही ना. ते एक संगता जी एकसंध होणारा जो हे होता मातंग बौद्ध चर्मकार हे जे एकत्र येत होते तर ते ह्या मागणीमुळे त्याच्यावर काय परिणाम? त्याच्यावर कसं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, फुलेंची विचारधारा जी आहे तर ते कुठल्या जातीशी संबंधित नाही. तर या देशातला जो जो शोषित आहे त्या शोषितांच्या गुलामीतून बाहेर पडण्याचा ही विचारधारा आहे. त्याला स्वाभिमान सन्मान मिळवून देणारी ही विचारधारा आहे. त्याच्यामुळं अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निमित्तानं राज्यकर्ते त्याचा वापर करतात त्यासाठी, म्हणजे दलितांमध्ये फूट पडावी यासाठी. आपण जर पाहिलं तर निकाल लागल्यानंतर एका वाहिनीला 2 नेत्यांची मुलाखत झाली आणि ती मुलाखत झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये थोडंसं विद्वेषाचं राजकारण 2 समूहामध्ये चाललेलं आपल्याला दिसतं. परंतु हे सगळं सुरुवातीपासून होतं. परंतु मग आम्ही काय केलं की ज्यावेळेस 2000 मला आठवतंय 2014-15 साली असंच महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झालं होतं की 2 टोकं. एक टोक असं म्हणायचं की नाही वर्गीकरण नाहीच झालं पाहिजे, दुसरं म्हणायचं की झालं पाहिजे, तुम्ही आमच्या वाटेचं घेतलेलं आहे. तर ही दोन्ही टोकं परिपूर्ण नाहीत. तर त्यातलं जे वास्तव आहे, रिअल फॅक्ट आहे, ते आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून मग आम्ही काय केलं की 2016 साली एक प्रयोग केला की ही जी मागणी आहे ही मागणी सामाजिक न्यायाची आहे आणि बाबासाहेबांच्या आणि भारतीय संविधानाच्या विचारांना अनुसरून ही मागणी आहे. जर अतिमागास अतिवंचित समूहाला जर न्याय द्यायचा असेल तर तोच आंबेडकरवाद आहे ना. आंबेडकरवाद, फुले आंबेडकरवाद म्हणजे काय आहे? तर जे जे वंचित आहेत त्या वंचितांना न्याय देणे हाच आंबेडकरवाद आहे. म्हणून मग आम्ही काय केलं की त्यावेळेस सुद्धा तशी शक्यता तयार झाली. म्हणून मग आम्ही भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि सांगितलं की अशी अशी मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक विद्वेषाचं राजकारण उभं राहत आहे, तर त्याला जर आपल्याला थांबवायचं असेल तर तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. म्हणून मग बाळासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, म्हणले मला ही भूमिका मान्य आहे. आणि त्यानंतर मग आम्ही 2016 साली पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी मातंग आरक्षण हक्क परिषद घेतली आणि 2018 साली परत नाशिक या ठिकाणी मातंग समाज आरक्षण हक्क परिषद घेतली. 2 परिषदा झाल्या. दोन्ही परिषदाला बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले आणि जो राज्यकर्त्यांचा जो टार्गेट होतं की 2 समूहामध्ये जास्तीत जास्त फूट पाडणे,
तर ते त्यावेळेस आपल्याला सामंजस्याने सगळं थांबलेलं दिसतंय. कारण बाळासाहेबांनीच वर्गीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा देणं म्हणजे तो विरोध जो होणारा होता तर तो विरोध त्यावेळेस काही प्रमाणात शांत झालेला आपल्याला दिसतो. आणि नंतर मग आपल्याला दिसतं की बाळासाहेबांनी वंचितच्या स्थापनेच्या वेळेस एक मुलाखत घेतली. तर ती मुलाखतीमध्ये क्लिअर कट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आरक्षण वर्गीकरणाला मातंग समाजाचा जो पाठिंबा आहे तर त्याला माझा पाठिंबा आहे. आणि मग नंतर तीच क्लिप मी मिळवली कार्यकर्त्यांकडून आणि सुरुवातीला मी टाकली होती ती क्लिप, कारण का मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो आरक्षण वर्गीकरणाच्या प्रक्रियेचा. आणि आज ती क्लिप सगळं महाराष्ट्रभर फिरताना आपल्याला दिसते. मित्रांनो, ती क्लिप नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया बघा. विचारणाऱ्याला एवढं सांगतो की सामाजिक न्याय हा जर पोचवायचा असेल तर आरक्षणामध्ये विभाजन होणं गरजेचं आहे. तो मागासलेला आहे, त्याला पुढे येण्यासाठी जे जे उपाययोजना कराव्या लागतील ते करण्याची गरज आज आहे. आणि म्हणून मातंग समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे की आरक्षणामध्ये विभाजन असलं पाहिजे, त्याला पूर्ण पाठिंबा आहे. सर, मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की बौद्धांनी महाराष्ट्रामध्ये बौद्धांनी मातंगांचं आरक्षण खाल्लेलं आहे अशा पद्धतीची ओरड चालू आहे, तिच्याकडे आपण कसं बघता? तिच्याकडे म्हणजे आपण कुठल्या अँगलने बघता? तर मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही अपुरी समज आहे. काय झालं होतं की ज्या वेळेस आरक्षणाचं अंमलबजावणी सुरू झाली, तर आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तर कोणत्याही आरक्षणाच्या प्रक्रियेचा जर तुम्हाला लाभार्थी व्हायचा असेल तर त्याचा लाभ घेण्यासाठीची एक पात्रता असते. उदाहरणार्थ तुम्हाला जर क्लार्क व्हायचं असेल तर तुम्हाला त्यावेळेसची 10वी पास व्हावं लागत असेल किंवा 12वी पास व्हावं लागत असेल, तर ही पात्रता ज्यांनी मिळवली तर त्यांनी त्या आरक्षणाच्या प्रक्रियेचा लाभ घेतलेला आपल्याला दिसतो. म्हणून जे असं जे म्हणतात की त्यावेळेस पासून आमच्यावर अन्याय झाला, सगळ्या जागा घेतल्या, तर हे अपुरं आहे. परंतु असं दिसतं की आपल्याला त्यावेळेस पात्रता नव्हती, परंतु नंतर कालांतराने असं होतं की कोणत्याही एका जागेवरती जर आपण पाहिलं तर एका जागेवरती सातत्यानं एकच व्यक्ती राहिला तर तो त्या ठिकाणी प्रस्थापित झाला असं आपल्याला म्हणता येतं, म्हणावं लागतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की बौद्ध प्रस्थापित झाले असं म्हणायचं तुम्हाला? नाही, तसं अगदी तसं नाही, परंतु त्या त्या राज्यातली जी वरचढ जात आहे तर ती त्या त्या राज्यातल्या आरक्षणाच्या प्रक्रियेत राहिलेली आहेत. त्यामुळं प्रक्रियेत राहिल्यामुळं नवीन जर एखादी जागा निघत असेल तर साहजिकच ती मिळत असताना त्या अधिकारावर पदावर जे पोचलेले असतात तर त्या अधिकार पदावर पोचलेले असतात, त्या प्रक्रियेत असतात. त्याच्यामुळे मग नवीन यांना जो या सगळ्या प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहे तर थोडासा संघर्ष करावा लागतो त्याला. आणि मग त्याला ह्या सगळ्या प्रक्रियेला जर टकरा द्यायच्या असतील तर जसं एकूण आरक्षणाचं तत्व आहे म्हणजे तो सक्षम नाहीये. म्हणजे शाहू महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आजारी घोडा आणि सक्षम घोडा. तर इथं आरक्षणाच्या प्रक्रियेवरती सातत्यानं राहिल्यामुळं सक्षम झालेले आहेत, त्यांना त्या प्रक्रियेत समज आलेली आहे, परंतु त्या प्रक्रियेत घुसायचं एखाद्याला पण तो सक्षम नाहीये. मग तो त्याला त्या प्रक्रियेत तर जायचं आहे, मग त्या प्रक्रियेत जायचं असेल तर त्याच्यासाठीची विशेष संधी. मग त्याच्यासाठी वर्गीकरणाची काय गरज आहे सर? त्याला विशेष संधी वेगळी कलम 46 संविधानाचं ते सांगते की त्यांच्यासाठी आर्थिक सोयी सुविधा केल्या पाहिजे, ते केलं पाहिजे, किंवा बार्टीच्या माध्यमातून काही आरटीच्या माध्यमातून उपक्रम घेऊन त्याच्यातून त्यांना केलं पाहिजे. मग वर्गीकरणच का? वर्गीकरण शासकीय नोकरीमध्ये गेलं पाहिजे ना. शासकीय योजनांचा लाभ घेणं वेगळं आणि शासकीय नोकरीमध्ये जाणं वेगळं. आणि शैक्षणिक ज्या सोयी सवलती आहेत तर त्या शैक्षणिक सोयी सवलतींचा लाभ सुद्धा घेता आला पाहिजे ना त्यांना. आता एखादा अधिकारी आहे, समजा आपण उदाहरण दाखल एका तहसीलदाराचा मुलगा आहे, त्याला सगळ्या सोयी सुविधा मिळतात आणि म्हणून एखाद्या मजुराचा मुलगा त्यासोबत कॉम्पिटिशन करू शकत नाही किंवा त्याच्या तुलनेमध्ये तो स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही असं आपलं म्हणणं आहे. मग जो मजुराचा मुलगा आहे तर त्याला आरक्षण वेगळं देण्यापेक्षा त्याला त्याच लेवलचं शिक्षण दिलं किंवा त्याच प्रकारच्या त्याच तुलनेच्या जर त्याला सोयी सुविधा दिल्या तर तोही स्पर्धेमध्ये टिकेल. वर्गीकरण का? मग त्याला सुविधा देणं, त्याला सुविधा नाहीत, त्याला सुविधा देऊन करायचंय काय तुम्हाला पुढे? वर्गीकरण त्याला इक्वल कशा मार्ग, कोणत्या मार्गाने?
आज आपण काय म्हणतो की सशक्त घोडे आणि आजारी घोडे. मग जो आजारी आहे त्याला सशक्त करायचा आणि सशक्त करून दोघांना सोबत पळवायचं, असं नाही होणार. नाही नाही, हे एका तो त्या प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणजे सशक्त बनवणं म्हणजे केवळ नोकरी लागणं नाही, हा हा तर वेगवेगळे मार्ग आहेत सशक्त बनवण्याचे. तर ज्यांना म्हणजे नोकरीची काय एवढी उपलब्धता नाही किंवा त्यावेळेस आताच्या मागच्या तो पुढे मुद्दा येणारच आहे आपला. तर नोकरीची उपलब्धता तेवढी आहे का, जेवढे एज्युकेटेड झालेले आहेत, जेवढे पात्र झाले आहेत तेवढे तर नाहीये. बरं सर, दुसरी एक अशी त्यावर आर्ग्युमेंट होते, वादविवाद होतो की नोकऱ्या संपलेल्या आहेत तर आरक्षण वर्गीकरण, आरक्षण काय घेऊन बसलंय असं म्हणतात. तर मग जर नोकऱ्यांचं प्रमाण संपलेलं असेल किंवा कमी झालं असेल तर मग आरक्षण वर्गीकरण करून काय करणार? एक गोष्ट अशी आहे की म्हणजे आरक्षण वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे, तसं काही जण म्हणतात बरं का, जे नॅरेटिव्ह आहे की असंही म्हणतात, सुरुवातीपासून म्हणतात की कुठं नोकऱ्या शिल्लक आहेत, मग आरक्षण सगळं संपलेलं आहे. तर आपलं काय म्हणणं आहे की ही जी लढाई आहे त्या लढाईकडे तुम्ही केवळ नोकरी लागेल या भूमिकेतून नाही पाहिलं पाहिजे. म्हणजे मला आपल्याकडून एक अपेक्षित आहे, आपण फक्त आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने कंप्लीट बोलू नका. जर चुकत असेल तर तीही बाजू मांडा की आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात ह्या गोष्टी अशा नको व्हायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. कारण काय, आता नोकऱ्यांचं प्रमाण जे कुठल्याही विभागामध्ये जर आपण बघितलं तर 2, 4, 10 अशा जागांचं ज्या पोस्ट आहेत त्या निघत असतात. त्याच्यामध्ये बिंदू नामावली परत जर आली, बिंदू नामावलीचे आता निकष बदलले तर तेही आम्हाला समजून सांगा की मग ते आलं तर मग परत आरक्षण वर्गीकरणाचा लाभ कसा जाईल आणि नॉट सुटेबल म्हणून परत त्या जागा अजून कन्वर्ट केल्या जाऊ शकतात का, ह्या सगळ्या गोष्टी या मुद्द्यावर सुद्धा आम्हाला थोडंसं स्पष्टता आहे. तर आता आपण मुख्य मुद्द्यावरती आलेलो आहोत. तर साधारणतः आता देशभराची जर परिस्थिती आपण पाहिली तर 2014 साली देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. तर त्यावेळेसपासून अगोदरच जागतिकीकरण खाजगीकरणाच्या सुरुवात झाली होती. परंतु 2014 साली अतिशय वेगाने ह्या सगळ्या प्रक्रियेला गती मिळालेली आपल्याला दिसतं. कारण जे सत्तेवर जे आलेले आहेत तर ते सगळे या भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी विचारधारा आहे तर त्या विचारधारेला मानणारी हे सगळं सरकार आहे. आणि त्यामुळं त्यांना या देशामध्ये भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाने निर्माण केलेलं कल्याणकारी राज्य, जर हे कल्याणकारी राज्य जे आहे तर ते कल्याणकारी राज्य भारतीय संविधानाने दिल्यामुळं या देशातला शोषित, वंचित, कष्टकरी समूह सन्मानाने उभा राहिलेला आपल्याला मागच्या 70 वर्षामध्ये दिसतो. तर हा जो वर्ग आहे तो हा वर्ग गुलाम होता वर्ग, आणि तो हा वर्ग आज बरोबरीने आलेला आहे सर्व क्षेत्रामध्ये. तर ह्याच्या मागचं कारण काय की बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि संविधानाने दिलेली कल्याणकारी राज्यव्यवस्था. तर ह्या सगळ्या प्रक्रिया मागच्या माध्यमातून जो हा शोषित, वंचित, कष्टकरी समूह उभा राहिलेला आहे तर ती प्रक्रिया संपुष्टात आणायची, हे पहिलं टार्गेट इथल्या राज्यकर्त्यांचं आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्यामुळं मागच्या 2014 पासून आपल्याला दिसतं की शासकीय नोकर भरती जी आहे तर ती शासकीय नोकर भरती अनेक वर्ष झालेली आपल्याला दिसत नाही. मग त्या अगदी PhD झालेले एवढे पात्र उमेदवार आहेत, PhD आहेत, MPhil आहेत, सेट नेट आहेत, परंतु प्राध्यापकांची नोकर भरतीच अनेक वर्ष झालेली नाही. एका बाजूला नोकर भरती झालेली नाही, दुसऱ्या बाजूला पूर्ण सेवा क्षेत्राचं खाजगीकरण चालू आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळी नोकर भरती होत असताना आपल्याला दिसतं. अगदी IAS अधिकारी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसने घेताना आपल्याला दिसत आहेत. तर ही जी सगळी व्यवस्था आहे तर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये मग आपण म्हणाला तसं की वर्गीकरणाचा मुद्दा कुठपर्यंत राहतो. तर एका बाजूला आपण वर्गीकरण झालं पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत त्यातल्या काही ज्या जातीवंचित जाती आहेत तर त्या अतिवंचित जातींना किमान शैक्षणिक क्षेत्रातलं तर वर्गीकरण आहे ना, शैक्षणिक क्षेत्रातलं जर आरक्षण आहे तर शैक्षणिक क्षेत्रातला आरक्षणाचा लाभ तरी ज्या जातींना वर्षानुवर्षे मिळाला नाही त्या जातींना तरी तो मिळावा. सगळ्यात पहिलं महत्वाचं ते एक मी क्लिअर करतो की हा लढा म्हणजे आम्ही जरी मागणी करत असलो तरी काही मागाच्या बाजूने किंवा मागाच्या हिताचा हा लढा नाही. तर हा लढा महाराष्ट्रातल्या ज्या लाभधारक जाती आहेत ज्या लाभवंचित जाती आहेत अशा सगळ्या लाभवंचित जातींचा हा लढा आहे.
म्हणजे उद्या समजा वर्गीकरण झालं, तर वर्गीकरण झाल्यानंतर सुद्धा अग्रक्रमावरती कोण येणार आहे? तर अग्रक्रमावरती अतिशय लाभवंचित असणारा मेहतर समाज येणार आहे. म्हणजे मातंग त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असेल, कारण का मातंग समाजाला काही प्रमाणात तरी लाभ मिळालेला आहे, परंतु पूर्णपणे लाभवंचित असणारा कोण आहे? मेहतर आहे. तर मेहतर अग्रक्रमावरती येणार आहे, तर मिळू द्या ना त्याला. मग जो अतिशय लाभवंचित हा घटक आहे, तर त्या अतिशय लाभवंचित घटकाला आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या प्रक्रियेचा लाभ मिळाला पाहिजे. सर इथं मागणी फक्त मातंगांची आहे, मैतरही मागणी करत नाही, चर्मकारही करत नाही, किंवा अजून 58, 57, 58, 59 जातीमधले जे कोण आहेत ते कोणीच मागणी करत नाही. ते विरोध करतात किंवा नाही हा विषय वेगळा आहे, त्यांचा विरोध तर दिसत नाही, उघड विरोध फक्त बौद्धांचा दिसतो. परंतु मागणी करणाऱ्यांमध्ये फक्त एकच मातंग दिसत आहे की जो आक्रमकपणे मागणी करत आहे. मग त्यांना जर संधी मिळत नाही किंवा ते जर लाभवंचित आहेत, तर मग त्यांना याची जाणीव नाही का, किंवा ते का समोर येत नाही? त्यांची वकिली मातंगाने का करावं परत? नाही, तसं नाही. म्हणजे वकिली कुणाची कुणी करावी असं नाही. तर फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, तर फुले आंबेडकरांचा विचार हा सगळ्या शोषितांची वकिली करणार आहे. त्याच्यामुळं जे समजा आता मातंग समाजातले आम्ही करतोय मागणी, तर आमची मागणी काय फक्त मातंग समाजाला आरक्षण द्या असं नाही. बरं, आता मला त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला की अनुसूचित जातीमधल्या आरक्षणाचा जो लाभ आहे, आपण जे म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्षित म्हणतात की इथल्या बौद्धांनी घेतलेला आहे. जरी घेतला असेल तर 100% बौद्धांनी घेतलेला नाही. 100पैकी 70 बौद्ध आजही आरक्षणापासून वंचित बरोबर आहे. आहे. आजही ग्रामीण भागामध्ये 70-80 म्हणता येईल आपल्याला, किंवा 90 म्हणता येईल. 10 जर 100पैकी 10 बौद्ध जर इस्टॅब्लिश झाले असतील, प्रस्थापित झाले असतील, तर त्या 90 त्यांची वकिली कोण करावं? मातंगांनी फक्त वकिली मैतरांची मातंगांची करायची, त्यांची बाजू कोणी मांडायची? दुसऱ्या बाजूला आरक्षणामध्ये क्रिमिलेअर कन्सेप्ट आणला, त्यालाही आपल्या सर्वांचा विरोध आहे. जर क्रिमिलेअर आणला तर त्या 10 जणांपासून या 90 जणांना वेगळं करता येईल. तर त्याही क्रिमिलेअरच्या ज्या मुद्द्याला आहे सर्वांचा विरोध असताना त्यांच्या संदर्भात काय या वर्गीकरणातून मिळणार आहे? तर आम्ही साधारणतः सुरुवातीपासून सर्वसमावेशक भूमिका घेत आलेलो आहे. आम्ही फक्त वर्गीकरण करा एवढी मागणी कधीच घेतली नाही. तर आम्ही सुरुवातीपासून जर आमच्या सगळ्या कार्यक्रम पत्रिका किंवा हे जर पाहिलं, तर आमचे काही मागणी आहेत. मागण्या कशा आहेत की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. नंतर दुसरी मागणी, आतापर्यंतचा जो सर्व अनुशेष आहे तो सर्व अनुशेष भरला गेला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या शासकीय नोकर भरती ज्या होतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, तर त्या कंत्राटीकरण थांबवलं गेलं पाहिजे. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या खरंच प्रॅक्टिकल आहेत किंवा पॉसिबल आहेत? शासन त्यावर एवढ्या सिरियसली जाऊ शकते का असं मला वाटतंय? तो लढाईचा मागणी करणं हा विषय वेगळा आणि ग्राउंडवरचा फॅक्ट वेगळा विषय, तर तेही आम्हाला समजून. ते तुम्हाला तेच सांगतोय की लढाई कधी होईल किंवा कधी पॉसिबल होईल, अगोदर तुमच्या मागण्यांच्या स्वरूपात तरी आलं पाहिजे ना ते पुढं. आणि तेच तुम्ही म्हणालात की 2 टोकं आहेत मातंग समाजात सुद्धा, परंतु आम्ही वास्तववादी भूमिका घेणारे, सर्वसमावेशक भूमिका घेणारे आमची संघटना सुरुवातीपासून राहिलेला आहे. आम्ही हेच म्हणतोय, तुम्ही जे म्हणालात की बौद्ध समाज त्या लाभ प्रक्रियेचा 100% लाभदायक झालाय, तर अजिबात नाही. 70% अजूनही आहे तशीच आहे परिस्थिती. म्हणून तर आपलं म्हणणं काय, ती हे अशी का राहिली, तर अनुशेष शिल्लक आहे ना, अनुशेषच भरलेला नाही, सरकारी नोकर भरतीच झालेली नाही. त्याच्यामुळे आपलं काय म्हणणं आहे की वर्गीकरणचं मागत असताना अनुशेष सगळा भरला गेला पाहिजे. सगळ्या शासकीय नोकर भरती जे अनुशेष शिल्लक राहिले तो भरला गेला पाहिजे. आणि खाजगीकरण जे होत आहे ते थांबवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या मागण्या घेऊन आपण सुरुवातीपासून मांडणी करत आहोत. केवळ फक्त वर्गीकरण करा असं नाही, तर ह्या सगळ्या मागण्या आहेतच. आणि जाणीवपूर्वक जे 70 वर्षामध्ये जे झालेला आहे बदल, तर तो अल्प स्वरूपामध्ये झालेला आहे, मनासारखा झालेला नाही. आणि मग आपल्याला दिसतं की एका विशिष्ट वळणावरती आल्यानंतर हे सगळं सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे, तर ती कल्याणकारी राज्यव्यवस्था उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसत आहे. म्हणूनच माझं म्हणणं आहे की मी सुरुवातीपासून सांगतोय की आत्ताची जी वास्तव परिस्थिती आहे ती फक्त वर्गीकरणाला पाठिंबा किंवा वर्गीकरणाला विरोध एवढ्या मुद्दे घेऊ नये कुणी. ही लढाई करणाऱ्या माणसांनी, जे फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन जातात, त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला पाहिजे की भारतीय संविधान वाचलं पाहिजे, सर्वांना सर्व अतिवंचितांना अतिमागासांना न्याय मिळाला पाहिजे, खाजगीकरण थांबलं गेलं पाहिजे, अनुशेष भरला गेला पाहिजे,
नंतर भविष्यात पुढे जाऊन सांगतो की पूर्ण क्षेत्राचं जर खाजगीकरण झालं तर खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तर हे भविष्यातले आणि सध्याचे मुद्दे आहेत की जे सगळे चळवळीचे लोक म्हणतायत आम्ही फुले आंबेडकरी विचारांचे आहोत, तर त्यांनी या मुद्द्यांच्या संदर्भात विचार करावा लागेल. बरं सर, आरक्षण वर्गीकरणाचा हा जो विषय आहे तो महाराष्ट्रातील बौद्ध मत किंवा महारमांगांचा वाद आहे का एकूणच भारतीय संविधानाच्या संदर्भात असलेलं एक मोठं एक कोड आहे, नेमका आहे तरी काय? मी सुरुवातीला म्हटलं त्या संदर्भामध्ये की ह्या विषय मांगा महाराजचा विषयच नाही हा. तर काय झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी काही प्रमाणात लाभ घेतला ते बौद्ध आणि जे थोड्या प्रमाणात लाभ घेतला ते मातंग, अशा दोन जाती ह्या विषयाला अनुसरून आपल्याला अग्रेसिव्ह असणाऱ्या दिसतात. परंतु बाकी सगळ्या जाती आहेत ना ते अतिवंचित जाती आहेत. तर दुसरी गोष्ट मगाशी तुमच्या ह्याच्यातून आला ते एक मुद्दा सांगतो. महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे आयोग नेमला होता. तर लहुजी साळवे आयोगाने जे आकडेवारी दिलेली आहे तर ती आकडेवारी आपल्याला पाहावी लागेल की मातंग समाजातले सुद्धा काही अर्धवट म्हणतात की महाराष्ट्र समाजाने बौद्ध समाजाने जास्तीत जास्त लाभ घेतला, तर ते सुद्धा अर्धवट आहे. आपण जर त्याची सगळी आकडेवारी पाहिली लहुजी साळवे अभ्यास हा सर, लहुजी साळवे अभ्यास आयोगाबद्दल मला एक बोलायचं आहे. हा नाही त्यातलं फक्त पूर्ण करतो. तर त्याच्यामध्ये संख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त लाभार्थी हे ढोर आणि चर्मकार दिसतात आपल्याला. की संख्या कमी आहे परंतु लाभ म्हणून जास्त संख्या त्यांची दिसते लहुजी आपल्याला. साळवे अभ्यास आयोग जो आहे तर त्या आयोगामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रयस्थ व्यक्ती नव्हता. तो मातंग समाजातील काही मंडळींनी मिळून बनवलेला अहवाल आहे. तर त्या अहवालावर आपण किती टक्क्यांनी आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे किंवा त्याच्यावर आपण रिलाय कसं राहिलं पाहिजे, त्या अहवालाला आपण प्रमाण मानलं पाहिजे का? नाही, कोणत्या समाजाच्या व्यक्तीने बनवलं आहे हे महत्वाचं नाही. तर मी त्या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान जवळून पाहत होतो, सगळं लक्ष देऊन होतो आम्ही शासनाच्या सगळ्या या निर्णय प्रक्रियेमध्ये. तर त्या आयोगाचं सगळं जे कलेक्शन आहे, त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे, त्याचा जो सर्वे आहे, तर तो सर्वे सगळा टाटा इन्स्टिट्यूटने केलेला आहे. टिसनी केलेला आहे. आणि त्याच्या लिखाणाचं काम आहे तर ते लिखाणाचं काम डॉक्टर VS वाघमारे सर यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ते कोणत्या जातीचे आहेत यापेक्षा नाही सर, काय आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये म्हणतात की नो वन शुड बी जज इन हिज ओन केस. माझ्या स्वतःच्या केसमध्ये मी जज नसावं. तुम्ही जर मातंग समाजाचे मुद्दे मांडत आहात किंवा मातंग समाजाच्या अडचणी विरोधात तुम्ही बोलतात, तर तुम्ही जर जज होऊन बसला तर तुम्ही तुमच्या विरोधात नाही बोलणार. आज मी हा इंटरव्ह्यू घेत असताना माझ्यावर अशा प्रकारचे अलिगेशन होतात की हा मातंग समाजाचा व्यक्ती काय विचारणार. तर त्यामुळे लहुजी साळवे अभ्यास आयोगावर आपण विश्वास, बरं मातंग म्हणून तुम्ही आम्ही विश्वास ठेवू, पण तिसरा व्यक्ती काय विश्वास ठेवणार? त्यासाठी एक ज्युडिशियल कमिशन असायला हवं होतं, जे की आता बदर समिती स्थापन झाली आहे. अशा पद्धतीने ज्युडिशियल कमिशन, त्याचा डाटा जर आपण पुढे आणला असता तर त्यावर आपल्याला रिलाय राहता आलं असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे सर. बाकी तुम्ही ती जवळून प्रक्रिया बघितलेली असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर बऱ्यापैकी नाही, काय झालं ते तुमचं ते हे म्हणणं बरोबर आहे. आम्ही सुरुवातीपासून त्या मागणीवरती ठाम होतो की निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तुम्ही गठीत केली पाहिजे. परंतु काय झालं की मातंग समूहाचं राजकीय दृष्ट्या तेवढं जे एक प्रगल्भ नेतृत्व असायला पाहिजे होतं, तर तेवढं त्यावेळेस नसल्यामुळं. बरं सर, हा तो प्रश्न तुम्ही दिल्यामुळं मातंग समाजाचं राजकीय जे प्रस्थापित होणं आहे ते का नाही झालेलं आजपर्यंत? ठीक आहे, शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं जे आरक्षण आहे तो विषय वेगळा, परंतु मतदान करत असताना तुम्हाला तिथं थोडे कुठल्या शिक्षणाची किंवा कुठल्या पात्रतेची आवश्यकता आहे, तिथेही मातंग समाज प्रस्थापित झालेला नाही. ज्या पद्धतीने RPIच्या माध्यमातून बौद्ध समाजाचे 4-5 पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाकडे विधान परिषदेचा का होईना पण आमदार आहे, मंत्री आहेत. मातंग समाजाचा एकही आमदार स्वतःच्या जीवावर किंवा त्यांचं स्वतःचं राजकीय अस्तित्व असणार असं कुठेही काही नाही. तर त्याच्या मागचं कारण काय? पहिलं मी त्या आयोगाचं सांगतो. तर आयोगाच्या अनुषंगाने आपली सुरुवातीपासून ठाम भूमिका होती की निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तो अहवाल असावा, परंतु ते नाही झालं. परंतु तरी सुद्धा टिसनी ह्या सगळी प्रक्रिया राबवली होती. टिसी म्हणजे नामांकित संशोधन संस्था आहे आणि टिसनी केल्यामुळं आणि त्यांनी जो सर्वे केला, त्याचं जे ड्राफ्टिंग केलं आणि ते ड्राफ्टिंग केल्यानंतर त्याचं फायनलायझेशन फक्त यांच्याकडे आलं होतं. तर त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती शेवटी सरकारचं जे आहे, जे सरकारी आहे आणि सरकार काय कुठल्या एका जातीचं नाही, तर ते सरकारने नेमलेला अहवाल आहे आणि सरकारने जाहीर केलेला तो अहवाल आहे.
त्याच्यामुळं त्या अहवालातल्या काही सामाजिक सांस्कृतिक बाबींबद्दल मतभेद असू शकतात, परंतु अहवालाने जे नोकऱ्या, प्रशासन आणि जे लाभाचं वितरण, जो डेटा दिलेला आहे हा, समजा. तर तो व्यवहाराचा आहे सगळा. हम्म. आणि मग नंतर दुसरा मुद्दा तुमचा आहे तो की माता समाजाच्या आरक्षणाच्या, राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेच्या संदर्भातला. तर काय झालेलं आहे की तुम्ही राजकारण म्हणजे फक्त निवडून येणे, तर एवढ्या प्रक्रियेपुरतं मर्यादित नाहीये. तर निवडून येणे ही प्रक्रिया कशी आहे, तर ती प्रक्रिया ही बाकीच्या तुमचा सामाजिक, सांस्कृतिक भूमिका काय आहे, तुम्ही किती त्वेषानं ती भूमिका घेताय, तुम्ही किती सक्षम झालेला आहे, तर त्या सगळ्या प्रक्रियेचा प्रभाव राजकारणावरती पडत असतो. त्याच्यामुळं आपण बघितलं की मात्र समाजाचे 7-7 आमदार असायचे, किंवा अगदी पुण्यात 9-10 नगरसेवक असतात, परंतु त्यांची भूमिका काय आहे, तर त्यांची भूमिका ही ते ज्या पक्षात आहेत त्यांची भूमिका ही त्यांची भूमिका किंवा इथल्या असते. प्रस्थापितांना पूरक असणारी हा, भूमिका. त्याच्यामुळे मग ते स्वतंत्र सामाजिक सांस्कृतिक भूमिका घेऊ शकत नाहीत. उलट आपण पाहतो की आरपीआयचे अनेक गट जरी असले तरी त्यांची स्वतंत्र आंबेडकरी भूमिका असते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ही आंबेडकरी भूमिका असते आणि मग त्या भूमिकेचा प्रभाव राज्यकर्त्यांवरती पडत असतो आणि त्या राज्यकर्त्यांवरती पडल्यानंतर आपल्याला दखलपात्र व्हावं लागतं, ज्याला म्हणतात की दखलपात्र म्हणजे काय की तुम्हाला घेणं भाग पडलं पाहिजे सरकारला. आणि हे घेणं भाग कसं कधी पडतं, एकतर तुमची संख्या पाहिजे, नंतर तुमचं सांस्कृतिक सामाजिक अस्तित्व काय, त्याची किती उपद्रव क्षमता आहे, त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. तर ती मातंग समाजाची नाहीच आहे. त्याच्यामुळं निश्चित अशा भूमिका घेऊन आपल्याला अनेक वर्ष काम करावं लागेल. मातंग समाजाची कुवत नाही असं म्हणायचं समजा, राजकीय कुवत नाही समजा, किंवा सांस्कृतिक जी कॅपॅसिटी आहे आपण त्याला म्हणतो. नाही, सांस्कृतिक आणि सामाजिक भूमिका घेऊन अजून आपल्याला काम करावं लागेल. बरं सर, अशाही काही ज्या गोष्टी चालतात की मातंग समाजाकडे शिक्षणच नाही तर मग आरक्षण काय घेऊन काय करणार जर तुम्ही शिक्षणातच नाही, किंवा मातंग समाजाकडे कॉम्पिटिशन करण्याची कुवत नाही, मातंग समाजाकडे जे आहे स्पर्धा करण्याची कुवत नाही. मग जर असं जर होत असेल तर मग आरक्षण घेऊन काय होणार, हा प्रश्न. नाही, ते सुद्धा अपुरा आहे. असं जे काही लोकांचं जे रिडिंग आहे ना ते अपुरा आहे. की आज जर आपण पाहिलं तर शिक्षणाचं महत्व सर्वाधिक समजलेला, आणि काय झालं की मागच्या आपण पाहत होतो की 75 वर्षापूर्वी महाराणी मांग असं एकत्र संबोधित जायचं, परंतु आजही एखाद्या उच्चवर्णीय तसंच म्हणतो, शिवी देत असताना ते बारा मागाचे असं म्हणतो. परंतु तर आता सर्वाधिक जाणीवा विकसित होत असलेला समूह कोण असेल तर तो मातंग समूह आहे. की ज्याला वाटतंय अरे माझ्या सोबत असणारा समूह आज शैक्षणिक दृष्ट्या, नोकऱ्यांमध्ये, सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या पुढे गेलेला आहे. तर हा पुढे कशाने गेलेला आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हावी आणि संघर्ष करा, तर ही त्रिसूत्री स्वीकारून तो पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळं ही भूमिका आता मातंग समाजातल्या प्रत्येक माणसामध्ये तयार झालेली आहे की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर त्याचा राजमार्ग काय, शिक्षण घेणे. त्याच्यामुळं आता जे नेरेटिव्ह आहे की मातंग समाज शिक्षण घेत नाही, पोतराजकी करतायत किंवा देवदेव करतायत, तर ते खोटं आहे, अर्धवट आहे. बौद्ध समाजाचे काही अभ्यासक असं म्हणतात की बौद्धांचा विकास हा आरक्षणामुळे झाला नसून तो त्यांनी बाबासाहेबांना स्वीकारले, त्यांनी अंधश्रद्धा सोडलेली आहे, देवदेवतांना त्यांनी दूर केलेला आहे, म्हणून त्यांचा विकास झालेला आहे. सांस्कृतिक विकास म्हणा किंवा ओव्हरऑल त्यांचा विकास, आरक्षण आणि त्यांचा विकास याचा काही संबंध नाही. ते फक्त बाबासाहेबांनी दिलेले जे काही मूल्य आहेत ते त्यांनी अंगीकारले म्हणून झालेलं आहे. आरक्षणामुळे झालाय हे नाकारता येत नाही, पण त्यांचं आर्ग्युमेंट त्याच्या पुढे जाऊ नये की आरक्षण तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आंबेडकरी विचार पूर्णपणे त्यांनी रुजवून घेतलेला आहे. तर मग मातंग समाजाच्या बाबतीत तसं नाही झालेलं का? नाही, आंबेडकरांचा विचार तर आपल्याला स्वीकारावाच लागेल, त्याच्याशिवाय काय मार्गच नाही. परंतु काय होतं की प्रत्येक म्हणजे मी ते आता तेवढा वेळ नाही, तो आपला विषय पण नाही, परंतु जाती व्यवस्थेची प्रत्येक जातीचं गावगाड्यातलं जे स्थान आहे ना, तर ते गावगाड्यातलं स्थान आपल्याला त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. तर आपण सहज म्हणतो की अरे मातंग समाज बाबासाहेबांच्या सोबत का नाही आला, सोबत आला पाहिजे होता. अरे कसं आहे ना,
ती जाती व्यवस्था एवढी सोपी आहे हम्म. की लगेच क्रांती झाली असती ना मग आतापर्यंत जाती व्यवस्था अंत झाला असता. तर भौतिक परिस्थिती हे सगळं बदल घडवत असते आणि भौतिक परिस्थिती बदल घडवत असते. तर भौतिक परिस्थिती कधी बदलली मातंग समाजाची? ज्या वेळेस गरवारे नायलॉननी कारखाना चालू केला दोरीचा, ज्यावेळेस दुष्काळ पडला, त्यावेळेस मातंग समाजाचं स्थलांतर व्हायला गावगाड्यातून सुरुवात झाली. नाहीतर गावगाड्यामध्ये मातंग समाजाला उत्पादक व्यवस्थेत स्थान होतं ना, आणि उत्पादक व्यवस्थेत स्थान असल्यामुळं या सगळ्या जाती व्यवस्थेचे जे वेगवेगळे कंगोरे आहेत ते कंगोरे आपल्याला बघावे लागतात. आणि ते न बघता आपण अर्धवट विधान करतो की नाही मातंग समाज आला पाहिजे होता. बौद्धांच्या आणि मातंगांच्या कंपॅरिझन मध्ये, तुलनेमध्ये मातंगांना या जाती व्यवस्थेमध्ये कुठेतरी सिक्युअर एक भावना होती. त्यांच्याकडे दोरी बांधणे म्हणा, झाडू बांधणे म्हणा, किंवा बँड वाजवणे म्हणा, हे त्यांच्याकडे फिक्स त्यांचे धंदे होते, हो. व्यवसाय होते. हा. पण तेच बौद्धांकडे नव्हते, म्हणून ते लवकर शहराकडे आला, असं समजा. अगदीच अगदीच. आणि त्याच्यातले पण जर गंमत आपण पाहिली तर मी मातंग समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो की गावगाड्याची जर रचना पाहिली आपण, तर गावगाड्याच्या रचनेमध्ये मांगोड कुठं असतो? सर्वात शेवटी हो, असतो. हो. सर्वात शेवटी का असतो? तर इथल्या ब्राह्मणीवादी व्यवस्थेला शरण गेलेला सर्वात शेवटी असणारा समूह हा मातंग समूह आहे. आणि मग गाववाडा बनवत असताना इथल्या व्यवस्थेला माहित होतं की हा कधीही व्यवस्थेच्या विरोधात गावगाड्याच्या लांबच ठेवा. जाऊ शकतो. लांब ठेवा नाही तर लांब तर राहिला, हो. परंतु ह्याला गावगाड्यामध्ये बंदिस्त करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग गावगाड्यामध्ये उत्पादन व्यवस्थेमध्ये बंदिस्त करून घेतल्यामुळं मातंग समूहाला त्याची जाणीव लवकर झाली नाही आणि तो गावगाड्यामध्ये बंदिस्त राहिला. असं त्याचं हिस्टॉरिकल कारण आहे. तर हे आपण बारकावे पाहत नाही आणि सरळ धोपट विधान करतात, तर ते अर्धवट असतात सगळे. बरं सर, आता हा आपण सुरुवातीला म्हणलं की हा महारमान किंवा मातंग बौद्धांचा वाद नाही, तर हा वाद देशाचा आहे. तर देशामध्ये एकूण परिस्थिती काय आहे आरक्षण वगैरे करण्याच्या संदर्भात? तर आपण जर देशामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आता एकतर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर पुनर्विचार याचिका काय 20-22 होत्या त्या सगळ्या फेटाळलेल्या आहेत. ते तर होणारच आहे, म्हणजे वर्गीकरण होणारच आहे. ऑलरेडी पंजाबमध्ये झालं होतं, हरियाणात झालं होतं, खाली दक्षिणेत झालं होतं आणि पुन्हा दक्षिणेत झालेलंच आहे, तेलंगणामध्ये वगैरे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने जी बदर समिती नेमलेली आहे, तर त्या बदर समिती त्याच्या संदर्भात फक्त माझं तेवढंच म्हणणं आहे की बदर समिती नेमली महाराष्ट्र सरकारने, परंतु महाराष्ट्र सरकार ज्या विचारांचं आहे तर ते विचार जे जोपासणारं महाराष्ट्र सरकार आहे, तर ते महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत आहे. तर तो प्रयत्न आपल्या सगळ्यांना मिळून हाणून पाडला पाहिजे. तुम्ही म्हणजे खूपच बोल्ड स्टेटमेंट केलं की वर्गीकरण होणारच आहे. ते वर्गीकरण झाल्याच्या नंतरचे परिणाम काय असेल? तुम्ही आता सांगितलं की त्या वर्गीकरणाचा फायदा घेणारं गव्हर्नमेंट आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. तर मग ते कशा पद्धतीने याच्याकडे याचा फायदा घेतील किंवा या विषयाला कशा पद्धतीने बघितलं जाणार आहे? कोण? वर्गीकरण झाल्याच्या नंतर हा. इथली जी राजकीय जी मंडळी आहे, जी सत्तेवर आहे आता, ती याचा कशा पद्धतीने फायदा घेईल? आता त्याच्यामध्येच माझं काय म्हणणं आहे की जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, करून टाका ना, परंतु ते करणार नाही, कारण का त्यांना करायचं नाही. ते त्यांना बौद्धांचा विरोध वाढवायचा आहे. हा, तर त्यांना ह्या दोन समूहातली जरी वाढवायची. आपण पाहतो आता की आरक्षण एकतर आरक्षणाचं उपयुक्तता किती राहिली आता? कमी राहिली. आणि आरक्षणाची उपयुक्तता कमी राहिली असताना आपल्याला महाराष्ट्रात काय दिसतं? तर मराठ्याच्या विरोधात ओबीसी, ओबीसीच्या विरोधात मराठा, नंतर मातंग बौद्ध भांडण आहेत. धनगर म्हणतो मला इकडे जायचं, बंजारा म्हणतो इकडे जायचं, धोबी म्हणतो तिकडे जायचं, धनगर म्हणतो एसटीत जायचं. धनगर एसटी, बंजारा एसटी, हे काय आहे? तर हे सगळं निर्माण केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी, आणि हे निर्माण यासाठी केलेलं आहे की तुम्हाला खोटी स्वप्न या माध्यमातून दाखवली जातात आणि प्रत्यक्षात काय केलं जातं, तर ज्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला लाभ मिळायचा आहे किंवा मिळावा यासाठी तुम्ही आशा धरून जगतायत, तर ती व्यवस्था संपुष्टात आणत आहे. मातंग समाजातील युवकांचे आयकॉन म्हणणारे बीडचे अजिंक्य चांदणे, तर त्यांनी मागे असं स्टेटमेंट केलं होतं की आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या हनी ट्रॅपमध्ये का अडकावं? मग हा देवेंद्र फडणवीसांचा हनी ट्रॅप मातंगांसाठी आहे का बौद्धांसाठी आहे? तुम्हाला काय?
ते हनी ट्रॅप ते सगळ्यांसाठीच लावतात. तर आरक्षण वर्गीकरणात आणि ट्रॅप कोणासाठी लावलेला आहे? नाही, मी सांगितलं ना की तो आरक्षण वर्गीकरणाचा हनी ट्रॅप आहे ना, म्हणजे मातंग समूहाला वाटत असेल की आम्हाला आरक्षण वर्गीकरणानंतर परत मुद्दा तिथंच आहे की तो एका जातीचा विषय नाही. तर हे हनी ट्रॅप सर्वांनाच लावतात. मग त्यात अडकायचं का नाही अडकायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि नेमकं व्यवस्थेला जे घडवायचंय ते घडू न देता आपल्याला लाभ वंचित असतील त्यांना न्याय सुद्धा मिळायला पाहिजे. तर ही कसरत असते, परंतु कसरतीची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. बाकी आपण सांगितलं आपण आरक्षण वर्गीकरण करण्याच्या बाजूने आहात सुरुवातीला आपण सांगितलं. सर, आरक्षण वर्गीकरण होत असताना आपल्याला नाही वाटत का की इथे आंबेडकरी विचाराला मोठ्या प्रमाणात पेलणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, जोगेंद्र कावडे असतील किंवा गवई बंधू असतील किंवा अजून आंबेडकरी विचारांना मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचारांवर चालणारे किंवा तो पुढे रेटणारे जे युवक नवीन फळीतील जे काही नेते असतील, सचिन खरात असतील, आपलं दीपक केदार असतील, तर या लोकांसोबत आपलं काही बोलणं झालेलं आहे का किंवा या विषयावर आपली काही चर्चा झाली आहे का या मंडळीची? काय झालं की मागे म्हणजे बाळासाहेबांचं तर मी उदाहरण सांगितलं. बाळासाहेबांचा पाठिंबा होता, रामदास आठवलेंचा सुद्धा पाठिंबा होता. आणि मी आणि माननीय मेश्राम साहेब एका सभेमध्ये होतो, तर त्या ठिकाणी मी सुद्धा त्यांना म्हटलं होतं की साहेब तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. सत्ताधाऱ्यांचं जे षडयंत्र आहे दोन जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचं, भांडण लावण्याचं, तर त्यांना जर हाणून पाडायचं असेल तर तुम्हीच जर पाठिंबा दिला तर त्यांचा विषयच संपून जातो. तर निकाल लागण्याच्या अगोदर हे सगळ्यांचा पाठिंबा होता, परंतु निकाल लागल्यानंतर विरोध केलेला आहे. सर, आता मी तुम्हाला थांबवतो इथं. निकाल लागण्याच्या अगोदर पाठिंबा होता, त्यावेळेस देवेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब ह्या प्रकरणाचा निकाल नव्हता आला. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाची क्लिअर कट भूमिका होती की आरक्षण वर्गीकरण करता येणार नाही. एससी हा होमोजेनियस एकसंघ ग्रुप आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये वर्गीकरण करता येणार नाही, ती राष्ट्रपतीची लिस्ट आहे असं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. मग ह्या आंबेडकरी विचारांना घेऊन चालणाऱ्या नेत्यांना अशी अपेक्षा होती का की सात जे सही तेच सांगतील म्हणून एक खोटं खोटं लालबाग देण्याचा प्रयत्न होता का तो मात्र समाजात? म्हणजे माझा एकदम स्पष्ट हा प्रश्न आहे. आता त्यांचा हेतू काय असू शकतो ते काय आपल्याला काय माहीत असण्याचं काय कारण नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये जे एक द्वेषमूलक राजकारण, सामाजिक परिस्थिती तयार झाली होती, तर ती परिस्थिती नसावी आणि एक बंधुभावाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये राहावं यासाठी आम्ही तर आमच्या वतीने प्रयत्न केलेलाच होता. परंतु त्यांचं त्यावेळेचं काय राजकारण होतं आणि आताचं काय राजकारण ते काय आपण कसं काय सांगू नाही शकतो? सर, म्हणजे एकदम उघड दिसणारी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही एक भूमिका घेता की आरक्षण वर्गीकरण व्हावं आणि सुप्रीम कोर्ट सांगते संवैधानिकरित्या सगळं क्लिअर झालं असताना तुम्ही जर विरोध करता तर म्हणजे तुमच्या पहिल्या भूमिकेच्या संदर्भात संभ्रम निर्माण होणार आहे. तुमची पहिली भूमिका प्रामाणिक नव्हती, बेमानीची होती हे दिसते. त्याच्यावर तुमची भूमिका यावी असं माझं मत नाही, परंतु मी माझं मत मानत आहे. शेवटी सर, त्याच्यातला एक परत महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की एका बाजूला वर्गीकरणाचा निकाल देत असताना क्रिमिलेअर लावावं असं जे सुचवलेलं आहे, तर त्या क्रिमिलेअरला आमचा तीव्र विरोध असणार आहे. सर, क्रिमिनलला आपला विरोध असताना मला आपल्याला त्याच्यावर एक प्रश्न माझा राहिलेला आहे. उद्या आरक्षणाचं वर्गीकरण जर झालं, आरक्षण समजा आपण असं एक उदाहरणादाखल एक आपण असं आकडेवारी धरूया, महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाला 8% किंवा 7% आरक्षणाचा हिस्सा गेला 13 पैकी. तर त्या 7% 8% जर या महाराष्ट्रातील 20% बौद्ध प्रस्थापित झालेले आहेत, तर 80% जे बौद्ध आहेत किंवा जो कोणी 80% मातंग समाजातील असेल किंवा मेहतर असेल, चर्मक असेल, ज्यांच्यापर्यंत आरक्षण जाऊ शकलेलं नाही की जे आरक्षणात येऊ शकले नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती अशी आहे की त्यांना शेतमजुरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मुलाला डायरेक्ट एखाद्या IAS असलेल्या शेड्यूल कास्ट मधल्या एखाद्या व्यक्तीच्या मुलासोबत जर कॉम्पिटिशन करायचं तर त्याला तुम्ही न्याय कसा देणार, तो शेतात काम करणाऱ्या? तर हेच उदाहरण सातत्यानं आपल्याला सांगितलं जातं, परंतु हे जे उदाहरण आहे ते काही मोजक्या कुटुंबांना समोर धरून ते उदाहरण तयार केलेलं आहे. तर माझं त्याच्यामधलं असं म्हणणं आहे की आपण आतापर्यंत जे पारंपरिक शिक्षण घेत होतो, तर ते पारंपरिक शिक्षण घेत असताना त्याला आपण जर पाहिलं तर सरकारचं अनुदान असायचं
आणि शासकीय कॉलेज सगळे महाविद्यालय असायचे पारंपरिक शिक्षण घेत असताना. परंतु आज पारंपरिक शिक्षणामध्ये पारंपरिक शिक्षण घेऊन तुम्हाला नोकरी मिळू शकते का? तर नोकरीची उपलब्धता ही अतिशय कमी स्वरूपामध्ये राहिलेली आहे. आणि मग जर तुम्हाला व्यावसायिक शिक्षण आज जर घेतलं तर तुम्हाला नोकरीची आणि किंवा उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन उभं राहू शकतं. आणि आज अशी परिस्थिती आहे की व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारे जी सगळी महाविद्यालय आहेत, तर सरकारी महाविद्यालय फक्त 5 ते 10% आपल्याला दिसतात आणि 80 ते 90% महाविद्यालय ही खाजगी स्वरूपामध्ये आहेत. आणि खाजगी स्वरूपामध्ये असलेली महाविद्यालय, तर त्या महाविद्यालयातून जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमची जी आर्थिक पार्श्वभूमी आहे ती थोडीशी सक्षम असावी लागते. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर होण्यासाठी त्याला जी अगोदर जो लागणारा जो खर्च आहे, त्याला क्लास लावणे, त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या खर्च करणे, तर ही खर्च करण्याची म्हणजे आपलं तर म्हणणंच आहे की सर्व मोफतच असलं पाहिजे, परंतु आता नाही. तर मग हे सगळं खर्च करण्याची पात्रता कोणाकडे आहे? तर एखाद्या क्लार्ककडे आहे. आणि क्लार्कला जर तुम्ही क्रिमिलियर लावलं तर मग कोण लाभ घेणार आहे त्यांना? तर ही त्याच्यातली गंमत आहे. त्याच्यामुळे काही कौटुंबिक उदाहरणं समोरून ठेवून आपल्याला वाटतं की क्रिमिलियर लावलं पाहिजे, पण ते चुकीचं आहे. आजच्या कालखंडामध्ये म्हणजे जे पूर्वीचं जे शासकीय महाविद्यालय होती आणि शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठीचा खर्च नसायचा, तर त्यावेळेस ते ठीक होतं क्रिमिलियर लावणं. आणि एकूणच क्रिमिलियर हे भारतीय संविधानाच्या तत्वाच्याच विरोधात आहे. सर, भारतीय संविधान तेच मला तिथेच यायचं हा, होतं हा. की भारतीय संविधान आपल्याला आश्वासित करतंय की तुम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तिन्ही न्याय देण्याचं भारतीय संविधानाची प्रस्तावना सांगते. बरोबर. जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. हम्म. तुम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जर न्याय प्रस्थापित करत असेल भारतीय संविधान, हम्म. तर त्याचाच एक भाग म्हणून क्रिमिलियर हा कन्सेप्ट आलेला आहे. हम्म. जो कोणी आर्थिक दुर्बल असेल हम्म. त्यालाही भारतीय संविधान रिप्रेझेंटेशन, जे आपण प्रतिनिधित्व म्हणतो, ते घेण्यासाठी त्याला आश्वासित करतोय. बरोबर. मग तुम्ही SC मध्ये येणाऱ्या क्रिमिलियरला ज्यावेळेस नाकारता त्यावेळेस भारतीय संविधानाने दिलेल्या आर्थिक न्यायाला तुम्ही नाकारता सर, असं मला वाटतंय. त्याच्यावर नाही, तुम्हाला वाटतं, पण मी आताच हे उदाहरण सांगितलं ना हो. की सध्याची जी परिस्थिती आहे. सर, मग मला एकच आपला विचार आहे की एका क्लार्कच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, तेच एखाद्या वीटभट्टीवर काम करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मुलाला भेटू नये का? जर क्लार्कचा एखाद्या कारकुनाचा मुलगा, एखाद्या तहसीलदाराचा मुलगा किंवा एखाद्या शिपायाचा मुलगा, सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या शिपायाची जी आर्थिक कुवत असते ती कुवत आणि एखाद्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराची कुवत फार सर खूप मोठा डिफरन्स असतो. ते दोघंही कम्पीट करू शकत नाही एकमेकांसोबत. मग तुम्ही त्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलाला न्यायच नाही द्यायचा, अशी तुमची भूमिका आहे का? नाही, मी ते त्याच्यामध्येच गपलत होते तुमची. मी अगोदरच सांगितलं की एकूण इथल्या व्यवस्थेमधले जे नोकऱ्यांची उपलब्धता आणि अनुदानित शाळा कॉलेज. मला तुमचा मुद्दा लक्षात हा, आला हा. की अनुसूचित जातीमध्ये असणारा जो कोणता समूह आहे जो आज अफोर्ड करू शकतो, हा. ज्याला परवडतंय आजचं शिक्षण, हम्म. जर त्यालाच तुम्ही शिक्षणापासून फायनान्शियल किंवा क्रिमिलियर ह्या कन्सेप्ट आणून त्याला जर बाजूला सारणार असाल तर मग नोकऱ्या कोणाला द्यायच्या? हा. तुमचं हे जे म्हणणं आहे ना, हा. मला तेच सांगायचंय हा. की जर त्या व्यक्तीला, जो व्यक्ती थोडासा केपेबल झालेला आहे, जो क्लर्क आहे, जो शिपाई आहे, हा. तो ऍटलिस्ट त्याच्या मुलाला प्रायव्हेट मध्ये नाही तर आजच्या सरकारी शाळेमध्ये जाऊन शिक्षण देऊ शकतो, कुठं शिकवण्याला लावू शकतो. पण तेही करण्याची कुवत त्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराची नाही. तर मग तुम्ही एका वेळेस जर तुम्ही कारकुनाच्या मुलाला न्याय देण्याची जी हे करताय, जी गोष्ट करताय, तर तुम्ही त्याला कम्प्लीट नाकारता आहात. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलाचा न्याय तुम्ही नाकारत आहात. तुम्ही ह्याला डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे तुमचा केंद्रबिंदू इथला क्लर्क आहे, तुमचा केंद्रबिंदू इथला शिपाई आहे, तुमचा केंद्रबिंदू या सिस्टीम मध्ये आज जो नोकरीमध्ये लागला आहे तो व्यक्ती आहे, किंवा ज्याचे पोटाचे खळगे भरण्याची सोय झाली आहे तो तुमचा केंद्रबिंदू आहे. पण आजही ज्याच्या पोटाची खळगी भरण्याची सोय झालेली नाही, पण त्याच्या मुलाची इच्छा आहे की मला शिकायचे अधिकारी व्हायचे, त्याच्याबद्दल काय विचार आहे तुमच्या आरक्षण क्रिमिलियरला विरोध करत असताना? तर हे आपल्याला वरवरती असं वाटतं, दिसतं की सर्वात उपेक्षित वंचित ह्यांना न्याय मिळाला पाहिजे. अगदीच म्हणजे झोपडपट्टीतला काय, वीटभट्टी कामगार काय, किंवा काहीच नसेल, ज्याला घरदाराही नसेल, अशाला सुद्धा
न्याय मिळाला पाहिजे, अशाला सुद्धा नोकरी मिळाली पाहिजे, अशाला सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, हेच भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे आणि आपल्याला सुद्धा अभिप्रेत आहे. परंतु वास्तव तसं नाहीये, वास्तव तसं दिसत नाही आपल्याला. म्हणजे पूर्वी जे 100% अनुदानित शिक्षण संस्था असायच्या, शिक्षण हे पूर्णपणे सरकार खर्च करायचं आणि प्रायव्हेटायझेशन कमी होतं, सरकारीमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता होती. ही सगळी जी परिस्थिती आहे ती पूर्वी होती परिस्थिती. परंतु आत्ताची परिस्थिती, जी वास्तव परिस्थिती आहे ती बदललेली परिस्थिती आहे. म्हणून आपलं त्याच्यात असं नाही म्हणणं की यांनाच न्याय जे थोडे सक्षम झालेत त्यांनाच अधिक गती द्यावी किंवा त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे असं नाही. तर एकूणच आपलं सिस्टीम बद्दलच म्हणणं आहे ना, एकूण सिस्टीम बद्दलच म्हणणं आहे की एकतर आम्ही संघटना म्हणून जे काम करतो ना ते पूर्ण सार्वजनिकीकरण झालं पाहिजे. शिक्षणाचा वरचा खर्च पूर्ण सरकारने केला पाहिजे. तो खर्च 3% वरून 60% पर्यंत गेला पाहिजे. जर सरकार हे सगळंच आमचं म्हणणं आहे. क्रिमिनल आणावं का नाही? जर सरकारची सरकार नाही, क्रिमिनलला आमचा विरोध असणार आहे. स्पष्टपणे विरोध. हा, वर्गीकरणाला आमचा तात्विक पाठिंबा आहेच. अं, परंतु व्यावहारिक पातळीवरती अतिशय गुंतागुंत आहे सध्या. म्हणजे जर तुम्ही अधिक तपशिलात खोलात जर गेलात तर रोस्टरचं जर तुम्ही पाहिलं तर रोस्टरनुसार जर आता सरकारने, केंद्र सरकारने रोस्टर सुद्धा बदललेला आहे. जे पूर्वी बिंदू नामावली 100 होतं त्याच्यामध्ये जो क्रम असायचा की SC, ST, OBC आणि ओपन, तर आता पूर्ण तो क्रम बदललेला आहे रोस्टरचा. आणि आता रोस्टरचा क्रम असा केलाय की ओपन, OBC, SC आणि ST. बरं सर, त्याच्यामध्ये मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. ओपन सगळ्यात शेवटी SC ठेवलेला असताना आज ज्या ठिकाणी SC या प्रवर्गातील जे काही उमेदवार नोकरीवर लागलेले आहेत किंवा ज्यांना पद मिळालेले आहेत किंवा ज्यांनी रिप्रेझेंटेशन तिथे मिळवलेलं आहे, प्रतिनिधित्व मिळवलेलं आहे, उद्या समजा आरक्षणाचं वर्गीकरण जर झालं, अ ब क ड झालं, अ मध्ये बौद्ध ठेवली, ब मध्ये चर्मकार ठेवली, क मध्ये मेहतर व इतर सगळे ठेवली आणि ड मध्ये माध्यम ठेवली, तर समजा असे 4 झाले. आपण उदाहरणादाखल बोलू. उदाहरणार्थ तर आज घडीला समजा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादा क्लास 1 अधिकारी आहे आणि जो शेड्यूल कास्ट मधून लागलेला आहे आणि तो बौद्ध आहे, तर तो रिटायर झाल्याच्या नंतर तिथं जे काही रिझर्वेशन बिंदू नामावलीनुसार येईल किंवा जी जागा रिझर्व होईल तर ती मग ती बला जाईल, म्हणजे इथल्या चर्मकाराला जाईल किंवा मेहतरला जाईल किंवा मातंगाला जाईल, असं होईल. म्हणजे बौद्धांचा जे आरक्षण आहे इथून पुढे संपतच जाणार आहे तसं जर बघितलं तर. मग तेच व्यावहारिक दृष्ट्या आहे ना, मी म्हटलं की तात्विक दृष्ट्या म्हणजे मातंगाला यायला तर हे 30 वर्षाचा रिटायर व्हावा लागेल, तो 30 वर्षाचा, मातंगाला यायला 100 वर्ष लागतील, चर्मकाराला यायला 30 वर्ष लागतील, मेहतरला यायला 60 वर्ष लागतील. अगदीच. म्हणून आम्ही संघटना म्हणून आमचं जे वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे की आम्ही ह्या सगळ्या वास्तव परिस्थितीचा विचार करून मांडणी करत असतो. तर आता हे जे फक्त वर्गीकरण झालंच पाहिजे असं जे म्हणणार आहेत त्यांनी या सगळ्या वास्तव परिस्थितीचं सुद्धा आकलन केलं पाहिजे. की म्हणून मग आम्ही म्हणतो की बाबा ही सिस्टीम जी आहे, व्यवस्था, त्या व्यवस्थेने एवढं सगळं उद्ध्वस्त करत आणलंय, तर हे उद्ध्वस्त करत आणल्यानंतर हे सगळं रोखलं गेलं पाहिजे, थांबलं गेलं पाहिजे, कल्याणकारी राज्यव्यवस्था अस्तित्वात राहिली पाहिजे. म्हणून मग आमचा तात्विक दृष्ट्या पाठिंबा आहे वर्गीकरणाला, परंतु व्यावहारिक दृष्ट्या अतिशय 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 गुंतागुंतीचा आहे. म्हणजे रोस्टरचा मुद्दा असेल, खाजगीकरणाचा मुद्दा असेल, नोकऱ्यांची उपलब्धता असेल, अनुशेष असेल, हे सगळे जे मुद्दे आहेत तर ते सगळे मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. सर, आपल्याला असं नाही वाटत का की इथं आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ म्हणून टाकलेलं आहे की इंडिया कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमामध्ये आम्ही येत्या 2-3 महिन्यामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण करू. मग हे सगळं होत असताना इथला जो बौद्ध समाज आहे किंवा जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतो तो समाज आहे, त्या समाजात आज जर महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमध्ये जर आपण विचार केला तर सर्वात जास्त विद्वान त्या समाजामध्ये आहेत. या गोष्टी आम्ही डिस्कस करत आहोत, तर बौद्ध समाजातून IAS IPS या पदावर बसलेले जे काही हजारो शेकडो कर्मचारी आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाहीत का? मग त्यांनी का पुढे येऊन आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावर पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक भूमिका घेऊन का ते ही सिस्टम पद्धतशीरपणे बनल्या गेली पाहिजे यावर त्यांनी हे करावं, आपलं पुढाकार घ्यावा असं आपल्याला नाही वाटत का? ते येत नाही? मला वाटतंय ना की म्हणजे एकदम सिस्टीमचीच जे धोरण आहे, जे पॉलिसी आहे सध्याच्या कालखंडातली,
तर त्या पॉलिसीच्या विषयी सुद्धा परिपूर्णतेने कुणी मांडणी करत असताना ती आपल्याला दिसत परिपूर्णतेने नाही. मांडणी होत नाही होत आणि नाहीये. तिचा चुकीच्या पद्धतीने जर आजच्या सरकारने हा. जर लागू केली तर मग खूप मोठ्या हा, मग प्रमाणावर सरकार तेच करतंय ना. परिणाम करणार त्याच्यामुळे आहे. मग माझं जे मागणारे आहेत, विरोध करणारे आहेत, जे सगळे वंचित समूहातले आहेत, तर ह्या सगळ्यांनी बसून चर्चा केली पाहिजे आणि किमान समान प्रोग्राम सगळ्यांचा ठरवला पाहिजे की जो व्यवस्थेला धक्का देणारा असेल, व्यवस्थेला समज देणारा असेल आणि त्यांचं जे षडयंत्र आहे तो षडयंत्र हाणून पाडणारा असेल. म्हणजे हा खूपच गुंतागुंतीचा विषय आहे. खूप गुंतागुंतीचा आणि, विषय आहे. असा सरळ सगट सरळ झोपट तो राहिलेला नाही आता. जो 25 वर्षापूर्वी जो होता, ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये वर्गीकरण करा, आम्हाला लाभ द्या. जो 25-30 वर्षापूर्वी जो सरळ सरळ विषय होता तो आता अतिशय गुंतागुंतीचा झालेला आहे. एवढा गुंतागुंतीचा विषय असून देखील आपण आम्हाला फार सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला आणि आपण आमच्यासोबत बोललात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय धन्यवाद भीम, सर. जय लवजी. तर हे होते सचिन बगाडे सर आणि यांनी अत्यंत मार्मिकपणे आणि खूपच सोप्या भाषेमध्ये आपल्याला हा मुद्दा समजून सांगितलेला आहे आणि आंबेडकरी जो विचार आहे आणि आंबेडकरी समाज जो आहे त्यांनी या विषयाकडे कसं बघितलं पाहिजे यावरही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे भाष्य केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला विनंती आहे की आपण या विषयावर व्यक्त व्हावं. आपल्या भूमिका ज्या आहेत त्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण लिहाव्या आणि सर्वोच्च न्यायालयाने जी संवैधानिक भूमिका मांडली आहे त्या विषयावर आपण व्यक्त व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.